घाम निघणं फार आवश्यक आहे. हं. की एक उदाहरण देतो, की घामातून आजार कसे बाहेर पडतात. म्हणजे विविध मार्गाने असतात, बापरे! पण घाम सुद्धा. हं, म्हणजे तीव्र कावीळ झालं, जॉन्डिस खूप जास्त झालं, हं. तर पांढऱ्या कपड्यांना पिवळे डाग पडतात. हां, बऱ्याच हं, लोकांच्या बाबतीत होतं असं. होय. येस. मग घामातून दोष बाहेर निघतो. ओके. किडनी फेल्युअरच्या पेशंटला पब्लिक युरिनल सारखा वास येईल असा घाम येतो. हां. आणि डायबिटीज तीव्र झाल्यावर गोड घाम यायला सुरुवात होते. तर ओके. घाम निघणं फार आवश्यक आहे. आणि अच्छा. म्हणून तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की हं. मी इंग्लंडमध्ये सकाळी 4 वाजता थंड पाण्याने अंघोळ करत असतो बापरे! आणि जळगावच्या किंवा मुंबईच्या उकाड्यामध्ये मी माझ्या एकट्यासाठी कधी फॅन, एसी काय बोल हो. बापरे! आणि मी हे म्हणण्याचं धाडस करू शकतो, हं. 40 वर्ष प्रॅक्टिसमध्ये आहे, वैद्यकीय सेवेत आहे, की 1 ग्रॅम घाम हा 1 ग्रॅम सोन्या एवढा मौल्यवान आहे. म्हणून ओके. घाम निघायलाच पाहिजे.